आणि प्रेस कॉन्फरन्सला सुरुवात करतो। आजच्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये माझ्यासोबत प्रामुख्याने उपस्थित असलेल्या भारतीय मजदूर संघाच्या अखिल भारतीय उपाध्यक्ष, ज्यांचं निवास आणि केंद्र नागपूर आहे, अशा नीताताई चौबे, माझ्या डावीकडे उपस्थित असलेले भारतीय मजदूर संघाच्या प्रदेशाचे कोषाध्यक्ष गणेशजी बुलढाणे, प्रदेशाचे मंत्री आणि जिल्हा प्रमुख हर्षदजी ठोंबरे, तसेच प्रदेशाच्या कार्यालय मंत्री सुहासताई तिवारी या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या सर्वांना माहीत आहे की भारतीय मजदूर संघ या देशातील सर्वात मोठे ट्रेड युनियन आहे आणि संपूर्ण देशभर भारतीय मजदूर संघाचं प्रत्येक उद्योगामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्य आहे आणि कामगारांच्या, श्रमिकांच्या देखील भारतीय मजदूर संघाकडे नेहमीच आशा असतात। म्हणून भारतीय मजदूर संघाकडे हजारो कामगार हे रोज आकर्षित होत येतात आणि नवीन नवीन क्षेत्रातले युनियन तयार करतात। त्याच अनुषंगाने भारतीय मजदूर संघ देखील ही जबाबदारी नेहमीच स्वीकारत आलेला आहे आणि या शोषित पीडित कामगारांसाठी नेहमीच भारतीय मजदूर संघ कार्य करत आलेला आहे। केवळ कार्यच करत नाही तर सरकार कुठल्याही पक्षाचं जरी असलं आणि कामगारांवर जर अन्याय होत असेल, कामगारांचे प्रश्न जर सुटत नसेल, तर रस्त्यावर देखील आल्याशिवाय भारतीय मजदूर संघ राहत नाही। त्याच अनुषंगाने राज्य सरकारच्या विविध उद्योगात कार्य करणाऱ्या, असंघटित क्षेत्रामध्ये विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत केंद्र सरकारच्या काही उद्योगामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महत्वाच्या भ्रष्टासंदर्भात भारतीय मजदूर संघ विदर्भ प्रदेशाने 8 एप्रिल 2026 रोजी एका आक्रोश रॅलीचं आयोजन केलेलं आहे। या आक्रोश रॅलीमध्ये जवळपास 15,000पेक्षा जास्त